नेमकं काय घटना घडलेली आहे? आंबेडकरी चळवळीचं सक्रिय काम करणारे कार्यकर्ते राजू भाऊ कापसे यांचा काल सायंकाळी पोलिसांकडून फोन आला का आम्हाला अशी बॉडी त्यांची चितेगावच्या पुढं एका गावामध्ये मिळालेली आहे। तिचं शिर जे होतं ते धडावेगळं झालेलं होतं। मग जे मयत आहेत राजू कापसे त्यांचे दाजी व त्यांच्या घरच्यांनी तिथे जाऊन पाहणी केली तर तो मृतदेह त्यांचा म्हणून आढळला। तर सर्व परिवारांनी आता आपल्यासमोर ते सर्व घटनाक्रम सांगितलेला आहे। आम्ही आंबेडकरी चळवळ कापसे परिवाराच्या मागे ठामपणे उभे आहोत व जोपर्यंत राजू कापसेला त्याचा घात कोणी केला हे पोलीस प्रशासन जोपर्यंत जे संशयितांचे नाव त्यांनी जे काही त्यांना कळवलेले आहे, जे काही लोकेशन आहेत, राजू कापसेला शेवटचा कॉल कोणाचा आला, 2-3 दिवसापासून त्याचा वाद कोणासोबत चालू होता, तो जेव्हा घरातून भाजी देऊन निघून जातो, 1 तासात येण्याचं प्रॉमिस त्याच्या पत्नीला करतो, याचा अर्थ सगळं आलबेल होतं। असं काही वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी नव्हती, परंतु केवळ तो आंबेडकरी चळवळीत काम करतो व कुठेतरी नावारूपाला येण्याचा प्रयत्न तो तरुण करत असताना इथल्या काही प्रस्थापितांनी त्याची हत्या केली का, असा मोठा प्रश्न या परिवारासमोर आंबेडकरी चळवळीसमोर उभा राहिलेला आहे। आम्ही कालपासून घटना घडलेली आहे, मृतदेह इथून रात्री आणून ठेवलेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा पोलीस प्रशासनाने त्या संबंधित त्याला जेवढे कॉल आले होते कॉल वगैरे ट्रेसिंग करून कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही। याचा अर्थ पोलीस प्रशासनाचा जो ढिम्मा कारभार आहे त्याला वैतागून हे सर्व नागरिक, त्याचे नातेवाईक, आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेलो आहोत। जोपर्यंत पोलीस प्रशासन येथे माननीय SP साहेबांनी इथं भेट दिली पाहिजे, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा या ठिकाणी घटनाक्रम चालू आहे, परंतु पोलीस विभागामधला कोणताही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आलेला नाही, कुठल्याही प्रकारचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं नाही। याच्यातून आपल्याला या ठिकाणी जो परिवार आहे यांच्या भावना तीव्र होत आहेत का, याच्यामध्ये काही मोठा प्लॅन होता का, कट करून राजू कापसेला संपवण्यात आलेला आहे का, असे विविध प्रश्न या ठिकाणी उभे राहत आहेत। तर आमची आंबेडकर चळवळीच्या वतीनं पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की तात्काळ या ठिकाणी येऊन या ठिकाणी आम्हाला रायटिंगमध्ये लिहून द्यावे का तुम्ही किती तासात कारवाई करणार आहात, तुम्ही काय कारवाई करणार आहात। तोपर्यंत हा आंबेडकरी समाज, हे त्याचे नातेवाईक, हे मित्रमंडळी या ठिकाणाहून उठणार नाहीत व राजू कापसेला न्याय मिळावा हीच आमची मागणी राहील। जय भीम, जय भारत। राजूची खूप निर्दयीपणे हत्या झालेली आहे। त्याचे वडील त्याच्यावरच होते, काही दिवसापूर्वी त्याची आई वारली, त्यांना खूप म्हणजे गरिबी परिस्थितीतून वर आलेले होते ते, आणि ते खूप म्हणजे तो इतका चांगला मुलगा होता की आम्ही त्याची आता अशी गवाही देऊ शकत नाही की तो एवढा चांगला होता। आणि वस्तीत जरी काही भांडणं काही झाले की तो पुढे होऊन सगळ्याला सोडवायचा, जाऊ द्या रे, कधी कोणाच्या याच्यात गेला नाही, कोणी कधी चापट उगारली नाही त्यानं कोणाला। आज आम्ही त्या लहानचा मोठा आमच्या समोरच झालेला आहे तो, त्याच्यामुळे त्याचं घातपात झालेलं आहे। त्या आरोपींना आमच्या समोर आणून अटक करावी ही आमची नम्रतेची विनंती सगळ्या विजयनगर वासियातर्फे, आणि त्यांना चांगली शिक्षा द्यावा बस। कारण पोलिसांनी आमच्या विजयनगरमध्ये काही ऍक्शन घेत नाही, त्याच्यामुळे आज एवढ्या घटना घडलेली आहे। जर त्यांनी वेळेस कोणत्या गोष्टीची, छोट्या मोठ्या गोष्टीची ऍक्शन घेतली असती तर आज ही घटना घडली नसती। म्हणून आम्ही विजयनगर महिलांतर्फे आज नम्रतेची विनंती करतो की त्यांनी आरोपीला अटक करावं, लवकर अटक करावं, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, बॉडी हातात घेणार नाही आम्ही, जोपर्यंत ते आमच्या समोर येणार नाही तोपर्यंत आम्ही बॉडी घेणार। त्यांना चांगली शिक्षा द्या। माझा मेहुणा राजू विजय कापसे राणा विजयनगर हा 4-4:30च्या दरम्यान रविवारी त्याला कोणाचा तरी फोन आला, कोण्या मित्राचा आला का काय आला आम्हाला काही माहीत नाही। तो त्याच्या पत्नीला म्हणला की मला फोन आलाय, मी जाऊन येतो म्हणल्यानंतर पुन्हा जाऊन येतो म्हणलं तर पुन्हा पत्नीला वाटलं बाबा अजून अर्धा घंटा झाला का आला नाही, अर्धा झाला, 1 तास झाला, पुन्हा फोन लावला तर ते मला मी झालटा फाटेला आहे, मी काहीतरी कामात आहे, थोडं लावतो तुला फोन। नंतर त्याचा फोन स्विच ऑफ झाला। सर, आमची पोलीस प्रशासनाला त्याची निर्दय हत्या झाली, पोलीस प्रशासनाला एवढं म्हणायचे हे जे लोकेशन आहे त्याची बॉडी झालटा फाट्यापासून कमीत कमी 20-22 किलोमीटर